सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केदार भगत हे नेहमीच पुढाकार घेत असतात. शहरवासियांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्व म्हणजे केदार भगत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे ब्रीदवाक्य आचरणात आणून ते कार्य करतात, असे गौरवोद्गार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केदार भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी काढले. तसेच या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेची अधिक सेवा करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. भारतीय जनता पार्टीचे पनवेलचे उपाध्यक्ष केदार भगत यांनी शहरातील प्रभुआळी येथे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपचे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी झाले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जयंत पगडे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, शहर उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, उमेश इनामदार, प्रवीण मोरवाळे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे, रोहित जगताप, देवांशू प्रभाळे, तेजस जाधव, हिमेश बहिरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आज आपल्या केदार सुरेश भगत यांच्या ऑफिसचा उद्घाटन आहे. आपल्याला श्री केदार सुरेश भगत म्हणून त्यांनी विसर केलेले आहे. ते तुम्हा आम्हाला कुणालाही ज्यांच्या ऑफिस उद्घाटन होत आहे तो कुणी नसून नेहमी आपल्यामध्ये वावरणारा. मी येता येता ऐकत होतो की वर्षभरात त्यांनी किती कार्यक्रम केले जातात तर ते डझनामध्ये मोजायला लागतात. ज्याच्या प्रकारे घेत असतात सतत कामात असलेलं आणि आपल्या शहरवासियांच्या नेहमी वृत्ती करता धावून जाणारं असं केदार सुरेश भगत हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या याच्यामध्ये लिहिलं आहे, आम्हाला माया तुझी आम्हाला राहू दे माझ्यावर म्हणत आहे पुन्हा म्हणते आपणा सर्वांचं अशा पद्धतीने सर्वांच्या करता ते देवाकडं प्रार्थना करतात. आणि पलीकडे जर वाचलं तर ते प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी स्वतः. म्हणजे अशा प्रकारचं नुसतं घोष वाक्य नव्हे तर आचरणात आणणारे असे भारतीय जनता पक्षाचे एक आता ज्येष्ठ कार्यकर्ते झालेले आहेत आणि शहराचे उपाध्यक्ष आहेत असे केदार भगत यांनी इथं जनसंपर्क कार्यालय उघडले. या जनसंपर्क कार्यालयाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांकरता भाजपच नव्हे तर जो त्यांच्याकडे कामाला कामासाठी येईल, मदतीसाठी येईल, विविध प्रकारे त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं व्यक्त करण्याकरता हे सुसज्ज असं मोठं असं ऑफिस त्यांनी काढलेलं आहे. आणि खुलं असं ऑफिस आहे, भरपूर हवा आहे, बसवण्याची जागा आहे आणि हा भाग जो आहे गौरवीपणा उभा तर त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या रीतीने असं हे ऑफिस झालेलं आहे. नितीन पाटील पण सांगतोय की म्हणजे असं खरंच चांगलं ऑफिस झालेलं आहे, आवडणारं असं ऑफिस आणि तो जरा सगळ्यांना आवडतो. म्हणजे नंतर शिस्तीत शांत पद्धतीनं राहणार आहे. तुला कारणावरून न करताना पण काम करता एखादा कार्यकर्ता असला की तो सगळ्यांना आपल्या तुझ्यातली काही करतो, सर्वांना आवडता होतो. त्याला खात्री आहे या संघटनेतून ते जेव्हा काम करतील त्याला ते आणखी लोकप्रिय होतील, आणखी चांगल्या रीतीनं त्यांनी जनसेवेची सेवा करावी या दृष्टीनं या ऑफिसला त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन या ऑफिसचं उद्घाटन झाले असे